ॲटिट्यूड बाळगायचा ना, ॲटिट्यूड शिकायचा बाबासाहेब आंबेडकरांकडून. अरे ज्या पोराला शाळेत वाचायला पुस्तक भेटलं नाही, ज्या लेकराला शाळेमध्ये वाचायला पुस्तक भेटलं नाही, असा भारतातली कुठली शाळा नाही त्या शाळेत पुस्तकावर त्या बापाचा फोटो नाही. ज्या बापाला शाळेत जायला भेटलं नाही, अनेक अडचणी आल्या, जात आडवी आली, कळलं का, अशी भारतातली कुठली शाळा नाही त्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या कॅबिन मध्ये माग थाटात आपला बाप फोटो मध्ये उभा नाही. त्याला ॲटिट्यूड म्हणायचं. तू ॲटिट्यूड कायावर? हेअरस्टाईलवर नाही. इथे एक पोरग होतं माझ्यासोबत, आता फोटो काढायला आलतो, त्यानं बक्कल बांधलं होतं पाहिजे होतं, कोणतरी होतं. हे भाषणानं काय केलं सुधारणार आहे? सांगा ना, काय होणार आहे? तुम्ही मला बोलिलं यांना परिवर्तन काय होणार आहे? परिवर्तन काय होणार आहे? अरे आपण सुटाबुटात राहिलं पाहिजे, आपला रुबाब दिसला पाहिजे. किसी नंगे को देखकर नंगा होना गांधीवाद सिखाता है, किसी नंगे को देखकर नंगा होना गांधीवाद सिखाता है, किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना ये आंबेडकरवाद सिखाता है. आपलं काम आहे ते, आपला तो रुबाब दिसला पाहिजे. पण पोरियो, तुम्हाला शिक्षणाची संधी ताईंनो कमी आहे, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. भाषणानं घरातलं राशन मिळत नसते. आपली परिस्थिती आपल्याला कळाली पाहिजे, आपल्या व्यवस्थेचा आपल्याला राग आला पाहिजे, आपलं चारित्र्य आपण जपलं पाहिजे. कुठल्याही पोरानं आपल्याला मेसेज केला त्याचा रिप्लाय द्यायचा का नाही, तर आपल्या घरामध्ये करता बाप आहे, त्या बापाच्या सन्मानासाठी आपण आयऱ्या गैऱ्या भंगार लेकराच्या नादी लागलो न पाहिजे. आरशात पाहिल्यावर आपला बाप आपल्याला सन्मानानं दिसला पाहिजे. कळलं का? आपण आपल्या ध्येयाची वाटचाल केली पाहिजे. आपल्यालाही कोणतरी या विचार मंचावर बोलवलं पाहिजे, आपलाही कुठतरी सत्कार झाला पाहिजे, आपलाही कुठतरी सन्मान झाला पाहिजे, आपल्यालाही बसवायला कोणीतरी खुर्ची दिली पाहिजे. का? मी काय म्हणलं की भारतातल्या कुठलाही स्टेज असो त्या स्टेजवर बसायला बाळांनो पहिल्यांदा सत्ता लागते. या ठिकाणी आमदार साहेबांचे काय आले, प्रतिनिधी आले, ते कुठं बसले होते? विचार मंचावर. या ठिकाणी तुमच्या विधानसभेचे आमदार आले, तुम्ही त्याला तुमच्यात बसवणार का स्टेजवर बसवणार? कुठं बसवणार? कुठं बसवणार? तो माणूस म्हणून नाही, त्याच्या मागे सत्तेची पावर आहे. म्हणजे भारतातलं कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. सत्ता आपल्या नशिबात सध्या येणार नाही, येणार आहे, हर दिन बदलता है. सत्ता आपल्या नशिबात येणार आहे, सध्या नाही. त्याचं कारण आपलेच दलिंदर आपल्याला साथ देत नाहीत. हो, एखादं म्हणलं, आता मी म्हणलं तुमच्यापैकी आमदार कोणाला व्हावं वाटायले, समजा एखादं म्हणलं मला, बाजूचा डायलॉग खाणार, तू पहिला कार्यक्रम आपला ठोकला कोणा? जवळच्या ना. हो, आता घरी समजा नवरा म्हणला देश बदलतो, परिवर्तन करतो, गावाचा विकास करतो, गाव बदलतो, बायको डायलॉग खांती पहिली अंडरपॅन्ट बदल, बाकीचं नंतर पाहू. अरे परिवर्तन करायचं ना, तर परिवर्तन करताना पहिल्यांदा मेन गोष्ट की तुम्हाला व्यवस्थेचा राग आला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं? भाषण नाही दिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी डायलॉग नाही दिला. बाबासाहेब आंबेडकर दादासाहेब म्हणले 10 वर्ष असते ना, अरे बाप रे, लय कार्यक्रम ठोकत होते. मी काय म्हणलो, त्या माणसाची बराबरी नाही. बाबासाहेबांनी एक साधं काम केलं. पहिलं, बाबासाहेब शाळेत होते 6वीला. 1900 मध्ये बाबासाहेबांचं 7 नोव्हेंबरला शाळेमध्ये ऍडमिशन झालं, जो दिवस आपण विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतो. ज्या पोराला शाळेत शिकायला भेटलं नाही त्याच्या शाळेतला पहिला दिवस काय आहे? विद्यार्थी दिवस म्हणून. ज्या पोराला वाचायला पुस्तक भेटलं नाही त्याचा जन्मदिवस काय आहे? जागतिक ज्ञान दिवस. द सिम्बॉल ऑफ नॉलेज इज इक्वल टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे शाळेमध्ये होते तर शाळेमध्ये म्हणजे माणसानं परिवर्तन कसं करावं, न बोलता परिवर्तन करायचंय, न बोलता. आता बाबासाहेब आंबेडकर 6वीला शाळेत आहेत. शाळेमध्ये काय व्हायचं? आपण ग्रामीण भागातले गोरगरिबांचे लेकर, आपला शाळेतला आहार आठवा, महिला मंडळ, आपल्या लेकराला पण शाळेत डबा काय दिलाय? आता तर नर्सरी ज्युनियर केजी पोरग आहे. अरे बापरे, त्याचे सॉक्स त्याला पण मऊचे म्हणतो. हा, नंतर जाताना माझ्या कानात सांग, परफेक्ट इलाज सांगतो तुला. नाही मास्तर आहे, हा, विद्यार्थ्याला शिकत असतो. बरं विचार. हा नाही, खाली बसून विचार, पुन्हा लोक त्याकडे पाहतील. विचार विचार. हा, तू जे कार्यक्रम करून आला उद्या त्या कार्यक्रमाला मला सोबत बोलू. हा, उद्या 420 तू ये, 420 मध्ये. पहिले मला प्रश्न विचारताना बाळा, आपण कार्यक्रम कोणता आहे? 3री बौद्ध धम्म परिषद. इथं पहिले आपण व्यसनापासून लांब असलो पाहिजे.
व्याभिचाराला पण थारा नाही दिला पाहिजे. कलग हे आपलं काम आहे. काय परिवर्तन झालंय? भांडवल केलं आपण, भांडवल. लोकांनी पोटं भरले, हे लक्षात घ्या. लोकांनी भाषणं ठोकले, पोटं भरले. मी तर 60,000 सांगतो, मी नाही भाषण ठोकलं. उद्या बातम्या सांगितल्या 10 लाख पक्के आहेत आपले युट्यूबचे, पक्के आहेत. रोखटोक उद्यापासून ठरलं समजा डायरेक्ट जाहीर कार्यक्रम बंद तरी चालतंय. आपल्याकडे उपजीविकेचे 50 साधने सध्या. माझ्या घराच्या बाजूला आहे ना, 1 किलोमीटर दक्षिण पूर्णा नावाची नदी आहे. 5,000 पोरग कॉन्स्टेबलमुळे 5-6 टिपर गेलं रेतीचा कार्यक्रम करील जयस्थान आला तर. मी फॉरेस्टमध्ये होतो, मला पैसेच कमवायचे असते ना. अरे माईच्या नाका जंगल इकला असता, नकाशात लोकांना दाखवा लागला असते, जंगल म्हणतात. पण आता जंगल होता. विषय काय, पण स्वाभिमान असला पाहिजे. तुम्ही इथं आला, नाही राहू दे, काय नाही राहू दे, काय होत नाही, आपलंच हे कळलं पाहिजे, आपलंच हे म्हणून. नाही, विषय काय आहे, हे मायबापाचं काम आहे दादा. मायबापाचं का काम आहे? युवा पिढी सुधरवायची. हे जर आपण त्याला 9वी 10वीला बरोबर केलं असतं, तो कोणाच्या संगतीत हे पाहिला असता, ही वेळ आपल्यावर आज आली नसती. ही गोष्ट लक्षात घ्या. परिवर्तन भाषणानं होत नसते. आम्ही असाल, आम्ही डायलॉग आणू, हसाल, निघून जासाल, आमचं आम्ही भांडवल करून निघून जाऊ, फायदा त्याच्यात नाही. माझं म्हणणं काय, अरे तुम्हाला खरं कळता आलं पाहिजे, खोटं कळता आलं पाहिजे, कोण इथं बोलबच्चन देतं, कोण चांगलं काम करतंय, हेही तुम्हाला कळलं पाहिजे. कारण काय सांगायलो, पहा लक्षात घ्या पोरियो, मी तुम्हाला का सांगितलं की तुम्हाला शिक्षणाची संधी कमी आहे बाळांनो. विचार मंचावर बसायला पहिले सत्ता लागते. आपल्यापैकी आमदार होताना विचार करावा लागेल. कोणी म्हणाल नाही बाबा आपली लायकी नाही आहे का, समाज साथ देईल का, नाही देत. मग विचार मंचावर बसायला पहिले सत्ता लागते. सत्ता आपल्या नशिबात नाही, नो प्रॉब्लेम. बाबासाहेब आंबेडकरांच्याही हातात 1942 पर्यंत सत्ता नव्हती. यस नो. आपला बाप तेव्हा सुटाबुटा कोटात राहत होतो. आपला बाप तेव्हा हेलिकॉप्टरने दौरा होता. तेव्हा आपल्या देशातल्या लोकांना कपडे नव्हते भाऊ. ती पॉवर होती एज्युकेशनची. ती पॉवर काय होती? एज्युकेशनची. कळलं का? म्हणजे जर आपल्याकडे सत्ता नसेल तर विचार मंचावर बसायला दुसरी ताकद लागते. त्या ताकदीचं नाव असतंय मालमत्ता. एक तर तुमच्याकडे सत्ता पाहिजे, नाही तर विचार मंचावर बसायला मालमत्ता लागते. मग मालमत्ता कुठून कमवणार? मालमत्ता कुठून कमवणार? मग बाप या नात्यानं, माय या नात्यानं पोराला शिकवा, पोरीला शिकवा की बाळा कुठलंही स्टेज असेल त्या स्टेजवर बसायला सत्ता लागते. आपल्याकडे येणार नाही. मालमत्ता लागते, आपल्याकडे येणार नाही. पण जरी सत्ता आणि मालमत्ता आपल्याकडे नसेल तर बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर बसता येते. त्याचं उदाहरण विठ्ठल कांगणे इथं बसलेला आहे. महाबाप आमदार नव्हता, महाबाप जमीनदार नव्हता, माझ्याकडे 100-150 एकर शेती नाही. 2-3 वर्षात आपला कार्यक्रम नंबर 1 आहे. ह्या 2-3 वर्षात. आणि आणखी 10 वर्ष आपल्या मार्केटमध्ये कोणीच नाही. पुन्हा किती बेजार हो द्या, कोणी किती क्लास टाकू द्या, कोणी 15 रुपये व्याज, मी रुपया करील, कोणी रुपया मोफत. आपला कार्यक्रमच वेगळा आहे. आई शपथ सांगतो, केवळ बोलत नाही. माझ्या क्लासला आतापर्यंत आयडेंटिटी कार्ड नाही. माझ्या म्हणजे केवळ भाषण नाही देत मी. माझ्या क्लासला आयडेंटिटी कार्ड नाही. कोण येतंय कोण बसतंय माहीत नाही. आणि तेच काम करायचे, त्याच क्षेत्रात मोठं व्हायचे. कुठल्या भिकारचोट पक्षाचा रुमाल गळ्यात घातला नाही, कोणाची चाटुगिरी केली नाही, स्वाभिमान गहाण ठेवला नाही. ज्या दिवशी ठेवायचा आहे त्याशी कांगणे सर RIP रिप, जय हिंद जय भारत. कळलं का? ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. लेकराला एक शिकवा की आपल्याला बुद्धिमत्ता कव्हर करायची. बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर स्टेजवर आपल्याला जाता आलं पाहिजे. ते करत असताना जसं तो युवक बोलू लागला, मला एक भाऊ म्हणून मी त्याला सांगितलं बाबा उद्या त्यासोबत बसतो. सांगायचं तात्पर्य काय की आपले लेकरं व्यसनापासून दूर आहे. आणि याला कारणीभूत दादासाहेब पहिलं कारण आहे आपल्या वस्तीच्या बाजूला, आपल्या बौद्ध वस्तीच्या बाजूला. पहिला प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही दारूचे दुकान एकदा चेक करा कुठे आहेत. एकदा चेक करा दारूचे दुकानं कुठे आहेत. इथं बसलेले मिया भाई आहेत. हे दारूचे दुकानं, गुटखा हा कुठं ठेवलाय पहा एकदा. हा मुद्दाम ज्या ठिकाणी कळलं का अल्पसंख्याक भाग, दलित वस्ती, इथं तुम्हाला दारूचे लायसन दिसतील. दुकान तिथं दिसेल. स्टँडर्ड एरियात दारू दिसणार नाही, स्टँडर्ड एरियात गुटखा दिसणार नाही, स्टँडर्ड एरियामध्ये गांजा दिसणार नाही. का? सरकारचं षडयंत्र आहे. हे दारूच्या व्यसनी पडले पाहिजे, हे दारू पिऊन लोटपोट झाले पाहिजे, हे शिकले ना पाहिजे. कारण शिक्षण म्हणजे प्रश्न, शिक्षण म्हणजे सवाल, शिक्षण म्हणजे खऱ्याचं समर्थन आणि खोट्याचा विरोध, खऱ्याचं समर्थन आणि खोट्याचा विरोध. आपल्या लेकरांना जर व्यसनापासून वाचायचं असेल तर एक शपथ घ्या, जिथं जेवढे बाप बसले त्याने एकदा हात वरती करा. इथं जेवढे बाप बसले ज्याचं लग्नच नाही झालं तू या दुःखात मी सहभागी येता आणि हो नको. इथं बाप एक नाही, जेवढे या ठिकाणी बाप बसले त्याने हात वरती करा. माईच्या एकदा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा. इथं तुम्हाला हात वरती करायच्यामुळे म्हणलोय की येणाऱ्या काळात जेव्हा 4थी बौद्ध धम्म परिषद ह्याच गावात असेल तेव्हा मुद्दाम मी येणार, मी माईच्यान येणार, बिना पैशाचा येणार. थांबा थांबा, पुढचं राहिलं मेन काम आहे. बिना पैशाचा येणार, 1 रुपया घेणार नाही. पण या एका वर्षात या एरिया मधले, उमरी गावामधले 5 पोरं नोकरी लागले पाहिजे, त्याचा सत्कार माझ्या हाताने असला तर कांगणेसर येणार, हा शब्द लक्षात घ्या. तसं येणार नाही. आपलं काम काय? विद्यार्थ्यांसाठी आहे, विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ. बाकी तुमचा कार्यक्रम चालेल, पण त्या 5 पोरांसाठी मी धम्म परिषदेला येणार, 1 रुपया घेणार नाही. त्यांना मोफत बी शिकवणार, पण या एका वर्षात पुढच्या 5 पोरं इथून लागले पाहिजे, त्यांचा सत्कार इथं झाला पाहिजे, घरच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवला पाहिजे. हीच खरी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आदरांजली असते, ही लक्षात घ्या. हे का म्हणलो मायबापाला मी या ठिकाणी? जर तुम्हाला पिढी घडवायची असेल, ह्या गावातलं वातावरण बदलायचं असेल, तर पहिलं एक काम करा. आपल्या वस्तीमध्ये, आपल्या गल्लीमध्ये केवळ फलक लावून, डीजे लावून, बंबाट नाचून परिवर्तन होत नाही. कोणी आणून भाषण करून परिवर्तन होत नाही. कळलं का? कोणी आपली परिस्थिती कशी होती सांगून परिवर्तन होत नाही. माझ्या जीवनात आलेल्या अडचणी तुमच्या जीवनात येतील असं नाही. मग हे परिवर्तन करण्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या पोरानं नीट व्हावं, तर एक शपथ मला द्या, हप्त्यातून एकदा अवलादीला हाना, हप्त्यातून एकदा आपल्या अवलादीला हाना. मायच्यान सांगतो, त्याचं चुको न चुको तरी हाना. उद्या वार चांगला आहे, सोमवार. वाक्य का सांगायलो? 9वी 10वीच्या कालावधीमध्ये बाप पोरापासून लांब गेला. आपलं 21-22 वर्षाचं पोरग व्यसन करायले, कळलं का? व्याभिचार करायले, काय करायले? 31 नंबरचा फ्लॅट बाबासाहेबांना पुस्तकासाठी विकावा लागला होता. आपल्या पोरांनी, सध्या इथं बसलेल्या पोरांनी मला बाबासाहेबांनी विचारलं, जनता नावाचं वृत्तपत्र कोण वाचलं? हातवर करा. कोण वाचलं सांगा. मग किती दिवस लोकांचे लोक बोलवायचे, भाषण ऐकायची? किती दिवस? कोणतरी येणार, बाबासाहेब लोक ऐकून किती दिवस ऐकायचे? आपण का नाही वाचलं? थॉट्स ऑन पाकिस्तान कोण वाचलं? बुद्धांनीच धम्म एक. तू आता लय वाचले रे बाबा. ह्या वाचनामुळे मग हे वाचन बंद पडणार उद्यापासून. विषय काय म्हणजे हसी मजाकचा विषय नाही बरं. विनंती काय बाबा, मायबापाला कळकळीची विनंती आहे. काढून घे बाजू, घे खाली. मी असंच बोलतो दर्श, मला बोलताय दर्श. तू किती विले? 13चा पाडा मग. राईट. राईट. सर्वांनी जोरदार टाळ्या द्या त्या लेकरासाठी. तू किती विले? 5वीला. 5वीला आहे का? त्याच्यासोबतच आहे का? एकाच शाळेत आहे का? 12चा पाडा मग. सर्वांनी जोरदार टाळ्या द्या. 10वीला असणारी पोरगी कोणी हातवर करायचा? वा वा बापा, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. 10वीला कोण आहे? हे परिवर्तन करायचं बाळांनो. मी तुम्हाला काय म्हणलं, शिक्षणाशिवाय आपल्या घराचं चित्र चरित्र बदलणार नाही. शिक्षणाशिवाय आपल्या घराचं चित्र चरित्र बदलणार नाही. इथं बसलेले पोरं आहेत, इथं बोल नका थांबा. इथं बसलेले पोरं आहेत, पोरी आहेत. मला सांगा, आपल्याला सोन्याचा अंडा लागणार आहे? मी बाबासाहेबांना परिवर्तन कसं केलं का सांगितलं, म्हणजे काय म्हणलो मी, आपलं पोरगं 9वी 10वी ना, पहिलं एक चेक करा. इथं इंस्टाग्राम लेकराकडे ना, मला बाबासाहेबांवर म्हणजे राज्यघटना मला 24 तास बोलता येते बा. माझं शिक्षण आहे 12वी D.Ed. पुढं BA बी करायचं काम पडलं नाही, आणि मला कोणी विचारलं बी नाही. मग सर हेकणी असो मोडकी असो दूध द्याली ना, दूध हसी म्हटलं. डिग्री होऊन काय करायचं, कोणी विचारलंच नाही.